महाराष्ट्रामधील पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह अनेक शहरांमध्ये याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅससाठी मोठ्या रांगा लागल्यात। गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली। जवळपास 85 सिलेंडर घेऊन नागरिकांनी गॅससाठी मोठी रांग लावली आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 आणि 82 त्याचबरोबर मागे सुद्धा आपल्याला टाक्या पाहायला मिळतात 83 84 85 अशा पद्धतीने जे आहे ते जवळपास या ठिकाणी 85 टाक्या आता आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर सकाळपासून ही रांग आहे। पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर मिळणं पूर्णपणे बंद झालंय, तर घरगुती गॅसची गाडी 3 दिवसानंतर गॅस एजन्सीच्या सेंटरवर येते। गॅस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली आहे। पुण्यातल्या एलपीजी व्यावसायिक गॅस सेंटरवरती एकही सिलेंडर जे आहे ते उपलब्ध नाही। सध्या आपण पाहतो की सगळी रिकामी सिलेंडर्स जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात, मात्र एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडर जे आहे ते सेंटरवरती मिळणं मुश्किल झालेलं आहे। घरगुती गॅसची आपण पाहतो की जवळपास 2 ते 3 दिवसानंतर गाडी जी आहे ती सेंटरवरती येते, त्यामुळे घरगुती गॅसची सुद्धा मोठी अडचण जी आहे ती निर्माण होऊ शकते। आपल्याकडे मुबलक आहे, संपूर्ण म्हणजे पेट्रोल पुरवठा आहे, आपल्याकडे मुबलक पुरवठा आहे। महिनाभर तरी आपल्याला काही अडचण येणार नाहीये नागरिकांना। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा फटका दिवसेंदिवस वाढत चालला आहे। महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतो। कोल्हापुरातल्या राजारामपुरीमधील गॅस एजन्सीच्या दारात नागरिकांची अशी रांग लागली आहे। 5 तारखेच्या आधी बुकिंग केलेल्या लोकांना सिलेंडर मिळेल अशी सूचना केल्यानंतर ग्राहकांमध्ये संताप वाढतोय। नागपुरात नो ओटीपी नो गॅस सिलेंडर असं एजन्सीकडनं सांगण्यात येत आहे। गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे गॅस गोडाऊन मधून घरगुती ग्राहक परत जात आहेत। नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे छोट्या हॉटेलवाल्यांनी सर्रास बेकायदा घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सुरू केल्याचा प्रकार समोर आलाय। व्यावसायिक हॉटेलसाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरायला परवानगी नसतानाही घरगुती गॅस सिलेंडर वापर सुरू झालाय। अमरावतीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी आठवडाभर वेटिंग आहे। एजन्सीकडनं हॉटेल व्यावसायिकांना अतिरिक्त सिलेंडर देणं बंद झालं असून पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये सिलेंडर मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। रोज लागणाऱ्या सिलेंडरच्या तुलनेमध्ये जे आहे ते एजन्सी चालकांकडनं सिलेंडर जे आहे ते कमी दिलं जात असल्याची आता बाब समोर आलेली आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, सध्या मी एका हॉटेलमध्ये आहे आणि या हॉटेलला जे आहे ते दररोज 2 ते 3 सिलेंडर लागतात, परंतु दुसरीकडे ते एजन्सीवाल्यांना त्या वतीनं त्यांना सांगण्यात आलंय की सिलेंडर जपून वापरा। तिथे सोलापूरमध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे। गॅस तुटवडा झाल्यामुळे नागरिकांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 94 एजन्सी असून त्या सुरळीत सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। कमर्शियल बुकिंग थांबवण्यात आले आहेत।